आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी, वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी, तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. कृतयुगात नागपूर जवळचं चंद्रपूर हे लोकपूर म्हणून प्रसिद्ध होतं. तिथं कृतध्वज नावाचा राजा राज्य करत होता. त्या राजाचा मुलगा सुनंद. एक दिवस देवी महाकाली सुनंदाच्या स्वप्नात गेली आणि त्याला म्हणाली, मी तुझ्या राज्यात, तुझ्या राजधानीत राहायला येणार आहे. सुनंद राजपुत्राला फार आनंद झाला. त्यानं त्याच्या नगरीत प्रकट झालेल्या स्वयंभू महाकालीचं थाटामाटात स्वागत केलं आणि तिला एक भव्य मंदिर बांधून दिलं. देवी तिथं समाधानानं राहू लागली. पुढे देवीला एक मुलगा झाला. दिसायला अतिशय सुंदर. भूतनाथ त्याचं नाव. तो तरुण झाला आणि हळूहळू बिघडला, वाईट वागू लागला. त्याचे भलते चाळे महाकालीला बघवेनात. तिनं त्याला समजावून पाहिलं, धाक घातला, पण छे, भूतनाथ काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचा अनाचार दिवसेंदिवस वाढतच गेला. शेवटी महाकालीनं एक दुःखद निर्णय घेतला. आपल्या पोटच्या पोराला ठार करण्याचा निर्णय. सज्जनांची आणि स्त्रियांची दुर्दशा करणाऱ्या माणसाला शिक्षा व्हायलाच हवी. तो सुधारणेच्या पलीकडे गेला असेल तर त्याचा अंतच करायला हवा, हा न्याय आहे. आणि न्यायापुढे सारे समान आहेत. तिथे मुलगा, मुलगी, पती, पत्नी कोणतीही नाती नाहीत. महाकाली तर देवी होती. तिनेच आदर्श घालून द्यायला पाहिजे होता. मन घट्ट करून तिने स्वतःच्या हातानं स्वतःच्या मुलाचं शिरकाण केलं. त्याला जमिनीत गाडून टाकलं आणि त्यावर गायीच्या खुराच्या आकाराची एक शिळा बसवली. त्या अचल शिळेला पुढे लोक अचलेश्वर म्हणू लागले. तिथे अचलेश्वराचं देऊळ झालं. पुढे चंद्रपूरही काळाच्या उदरात गडप झालं. देऊळ झाडाझुडपांनी वेढलं गेलं. लोकांची वस्ती हळूहळू नाहीशी झाली आणि तिथे अरण्य माजलं. एकदा गौंड आदिवासींचा एक राजा शिकार खेळता खेळता त्या अरण्यात आला. त्याला खाणक्या बल्लाळ म्हणत, कारण त्याला कसला तरी रोग होऊन त्याच्या सर्वांगावर खाणकं पडली होती, म्हणजे चिघळणारे फोड उठले होते. नाना प्रकारची औषधं करूनही ते बरे होत नव्हते. शिकार खेळता खेळता राजा चंद्रपूरच्या जंगलात आला आणि एके ठिकाणी दमून बसला. त्याला जवळ एका गोखुरासारख्या खाचेत पाणी साठलेलं दिसलं. तहान लागली होती म्हणून त्यानं ते पाणी प्यायलं आणि तोंड स्वच्छ धुतलं. घरी परतून आल्यावर दुसऱ्या दिवशी त्याच्या हातावरचे आणि चेहऱ्यावरचे फोड कमी झालेले त्याच्या राणीला कळले. तेव्हा त्या चतुरेनं राजाला विचारून जंगलातलं ते कुंड शोधून काढलं. तिथलं पाणी औषधी आहे हे तिच्या लक्षात आलं आणि तिने ते आणून राजाचा रोग बरा केला. मग तिच्या मनात विचार आला, सगळ्या प्रजेलाच त्याचा उपयोग का होऊ नये. तिनं त्या जागी प्रशस्त तलाव खोदण्याचा विचार केला. पण स्वतः शंकरानं तिला स्वप्न दृष्टांत देऊन सांगितलं की तसं काही करू नकोस. मी आणि महाकाली आम्हा दोघांचीही प्राचीन स्थानं आहेत, ती तशीच राहू देत. महाकाली माझ्याजवळ भुयारात आहे, तिला वर काढ आणि तिची प्रतिष्ठापना पुन्हा कर. मग राजा राणीनं अचलेश्वर आणि महाकालीची मंदिरं पुन्हा उभारली. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. नांदेड भागात पूर्वी राजाबाई देवकरी नावाची एक देवीची भक्त होती. तिला महाकालीनं दृष्टांत देऊन चंद्रपूरला बोलावून घेतलं. तिनं आपलं सगळं आयुष्य देवीच्या सेवेला वाहिलं आणि गावोगाव फिरून वऱ्हाडात आणि निजामी राज्यात महाकालीच्या भक्तीचा प्रसार केला.
तेव्हापासून नांदेड, परभणी, बिदर आणि वऱ्हाडातले वेगवेगळ्या समाजाचे लोक दरवर्षी चैत्री पौर्णिमेच्या यात्रेला येत असतात. चैत्री पौर्णिमेची देवीची यात्रा शेकडो वर्ष चालत आली आहे. त्या पाठीमागे एक ऐतिहासिक प्रसंग घडला आहे. चंद्रपूरचा परिसर हा गोंड राजाचा परिसर. अचलेश्वराच्या मंदिराजवळ गोंड राजांची भव्य आणि देखणी अशी स्मारकं आहेत. या राजांपैकी एक वीरशहा म्हणून होऊन गेला. हिराई त्याची पत्नी. या राजा राणींची महाकालीवर मोठी भक्ती होती. चंद्रपूरची अहिल्याबाई होळकर म्हणून तिचं पुढे इतिहासाच्या अभ्यासकांनी कौतुक केलं आहे. या राणी हिराईला एकच मुलगी होती. लाडाकोडानं वाढलेल्या आपल्या मुलीचं लग्न देवगडाच्या राजाशी करून दिलेलं होतं. ती मुलगी आपल्या आईसारखीच बाणेदार होती. एकदा दुर्गपालानं त्या मुलीचा खूप अपमान केला. तिला तो सहन झाला नाही. दुर्गपालानं आपल्याला वाटेल तसं वागवावं याचं तिला खूप दुःख झालं. बायको म्हणजे वाटेल तसं वापरायची वस्तूच. हवं तेव्हा उपभोग घ्यावा आणि नको तेव्हा टाकून द्यावं. पण हिराईची मुलगी बुद्धिमान होती, तेजस्वी होती. तिला नवऱ्याचं वागणं सहन झालं नाही तेव्हा ती माहेरी निघून आली. हिराईला तिच्या परत येण्याचं कारण कळलं तेव्हा तिनं आधी जावयाला 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. पण त्याचा अहंकार मोठा होता. तो आपलं वागणं बदलायला तयार झाला नाही. शेवटी हिराई रागवली. तिनं जावयाला धडा शिकवण्याचा निश्चय केला. वीरशहानं दुर्गपालाला युद्धाचंच आव्हान दिलं आणि दोघांच्या सेना एकमेकांना भिडल्या. जय महाकाली असा घोष करत वीरशहाचं सैन्य शत्रूवर तुटून पडलं आणि बघता बघता त्यानं दुर्गपालाला घेरलं. त्या युद्धात दुर्गपाल ससैन्य मारला गेला. हिराई राणी मोठी कर्तबगार होती. देवीच्या चैत्री पौर्णिमेच्या यात्रेची सुरुवात तिनंच करून दिली. महाकालीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना गोंडकालीन राजांच्या वैभवाच्या पुष्कळ खुणा दिसतात. तलाव आहे, गडकोट आणि भव्य असे दरवाजे आहेत, स्मारकं आहेत आणि देवळंही आहेत. झरपट नदीच्या काठावर देवीचं भव्य मंदिर आहे. मंदिरात मध्यभागी 6 फूट खोल असं एक मोठं तळघर आहे. या तळघरात खडकात कोरलेली देवीची भव्य अशी 5 फूट उंचीची मूर्ती आहे. तिच्या एका हातात खड्ग आहे आणि दुसऱ्या हातात ढाल आहे. देवी शेंद्रानं माखलेली आहे. यात्रेच्या वेळी तिला वेगवेगळे अलंकार घालून सजवतात. या तळघरामागे आणखी एक लहानसं तळघर आहे. तिथे देवीचा पलंग आहे. देवीच्या देवळासमोर एक यज्ञकुंड आहे. यात्रेच्या वेळी हा सगळा परिसर माणसांनी भरून जातो. प्रत्येकाच्या ओठावर आणि मनातही देवीचा जय जयकार असतो. जय महाकाली, जय महाकाली. भक्तांना अभय देणारं देवीचे हे उग्र भयंकर रूप दुष्टांच्या संहारासाठी सदैव सिद्ध आहे. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.